पुणे महापालिका निवडणुकांची चाहूल लागली आणि त्याआधीच नवे वाद सुरू झालेले आहेत। प्रशासनाने नुकतीच जाहीर केलेली प्रभाग रचना सध्या वादग्रस्त ठरतीये। या रचनेमुळे विरोधकांकडून थेट आरोप केला जातोय की भाजपने कोथरूड या आपल्या बालेकिल्ल्यात 100% फायद्याची रणनीती आखलेली आहे। कोथरूडमध्ये गेल्या निवडणुकीत 20 पैकी 14 जागा भाजपकडे गेल्या होत्या। उरलेल्या जागा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विभागल्या गेल्या होत्या। पण नव्या आराखड्यातून प्रभागांची मांडणी अशा पद्धतीने केली आहे की ज्या प्रभागांमध्ये भाजपला पारंपरिक मतदारांचा आधार आहे ते क्षेत्र एका प्रभागात आणले गेले, तर काँग्रेस शिवसेना आधार असलेले झोपडपट्टी भाग तुकडे करून टाकले गेले आहेत। त्यामुळेच विरोधक म्हणत आहे की ही रचना म्हणजे भाजपला थेट वरदान आहे। याचा सर्वाधिक फटका जुन्या 23 गावांना बसणार, कारण ही गावे आता नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसोबत एकत्र केली गेली आहेत। जुन्या नगरसेवकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार। नवीन मतदारांमध्ये पाय रोवणं, प्रचार करणं आणि पुन्हा निवडून येणं हे त्यांच्या दृष्टीने मोठं आव्हान असणार आहे। कोथरूडमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मेधा कुलकर्णी यांचं राजकीय वर्चस्व आधीपासूनच आहे। आता या नव्या रचनेनंतर त्यांचा प्रभाव आणखी ठळक होणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस समोर खरी कसोटी निर्माण झालेली आहे। पुणे मनपा निवडणुका या फक्त नगरसेवकांच्या नाहीत, तर पुढच्या 5 वर्षाच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे ही प्रभाग रचना भाजपसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार का आणि विरोधकांना यातून काही उभारी घेता येणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल।